मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ऐतिहासिक युती, पत्रकार परिषदेत राज ठाकरेंची युतीची घोषणा। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, मुंबई पालिका निवडणुकीवर राज ठाकरेंचा दावा। कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचं वक्तव्य। 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र। प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या 5 मध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ठाकरे कुटुंबाचा संघर्ष, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आता भांडत राहिलो तर संघर्षाचा अपमान होईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका, उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषदेतून संदेश। एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ठाकरे कुटुंबियांचा फॅमिली फोटो, व्यासपीठावर ठाकरे कुटुंबियांचा फॅमिली फोटो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन, ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण। शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचं बाळासाहेब ठाकरेंना एकत्र अभिवादन, ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचं स्मृतीस्थळी बाळासाहेबांना अभिवादन। आदित्य आणि अमित ठाकरेंचंही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन, बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदित्य आणि अमित ठाकरेंचं एकत्र अभिवादन। शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंचं औक्षण, युतीच्या घोषणेपूर्वी ठाकरे बंधूंचं औक्षण। मुंबई पालिकेसाठीचा मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित, 227 प्रभागांपैकी 140 ते 150 जागांवर ठाकरेंची शिवसेना, तर 60 ते 70 जागांवर मनसे लढण्याची शक्यता। स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवून बंडखोरी रोखणं, मराठी बहुल भागात अधिकाधिक मराठी मतदार वळवणं, तसेच दलित मुस्लिम मतदार आपल्या बाजूनं वळवणं आदित्य ठाकरे बंधूंसमोरील आव्हान। ठाकरे बंधूंच्या युतीचा महायुतीवर परिणाम होणार नाही, युतीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, मुख्यमंत्र्यांचा टोला। जे आपलं मूल नाही सांभाळू शकत ते मुंबई काय सांभाळणार, ठाकरे बंधूंवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। काही युत्या राज्याच्या भल्यासाठी होतात, आता झालेली ही युती सत्तेसाठी, ठाकरे युतीवर एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र। मराठी माणसासाठी नाही, पक्षासाठी एकत्र आले, ठाकरेंची घाबरल्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र आले, मंत्री आशिष शेलारांची युतीवर टीका। ठाकरे बंधूंच्या युतीचा महायुतीला फटका बसणार नाही, दोघांच्या युतीमुळे मवियात वाद, ठाकरे बंधू युतीवर ज्येष्ठ नेते आनंदराव अडसुळांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी दोन्ही बंधू एकत्र, हा विषय महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या स्वाभिमानाचा, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंची राजकीय युती झाल्यानं नवी मुंबईत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष, विविध भागांमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत मिठाई वाटून आनंद व्यक्त। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये जल्लोष, नाशिकच्या राजगड येथील कार्यालयात जल्लोष। पुण्यात ठाकरे मनसेचे पदाधिकारी एकत्र, युतीची घोषणा होताच जल्लोष साजरा। डुबते तो तिनके का सहारा असा प्रकार ठाकरे बंधूंच्या युतीवर, मंत्री संजय शिरसाटांची टीका। मनसे ठाकरेंच्या युतीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिल्या शुभेच्छा, त्यांना या निवडणुकीत यश मिळो अशी भावना केली व्यक्त। दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद, मात्र काँग्रेसमध्ये विना आघाडी लढण्याची ताकद, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची युतीवर प्रतिक्रिया। मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र, याचा पॉझिटिव्ह रिझल्ट पालिका निवडणुकीत दिसेल, अमर काळेंची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंची युती हा राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न, मात्र महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठीशी, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महाराष्ट्राचं चित्र बदलणार, मराठी माणसांना खूप मोठा दिलासा मिळणार, चंद्रकांत खैरेंची ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया। ना दिशा ना धोरण, आज इथे उद्या तिथे, ही कविता नव्हे तर उद्धव ठाकरेंच्या गेल्या 10 वर्षांच्या राजकीय प्रवासाचा अचूक सारांश, केशव उपाध्येंचा टोला। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा, तर मुंबई महाराष्ट्रात राहिलीच पाहिजे, यासाठी आजपासूनचा लढा, ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर अखिल चित्रेंचं ट्विट। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे दोन्ही पक्षात उत्साह, मुंबईत ठाकरे बंधूंचा महापौर बसणार, आमदार महेश सावंतांचा विश्वास। ठाकरे बंधूंची नाटक कंपनी, ठाकरे बंधूंच्या युतीवर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। प्रचाराच्या माध्यमातून राज ठाकरेंना सुद्धा भेटेल, मनसेतून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेल्या वसंत मोरेंची प्रतिक्रिया। 2 दशकांनंतर ठाकरे बंधू राजकीय पटलावर एकत्र, युतीच्या घोषणेसंदर्भात शहरात बॅनरबाजी नाही, आचारसंहिता सुरू असल्यानं बॅनरबाजी टाळली।
ठाकरे बंधूंची युती जाहीर होताच पुण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष. अलका चौकात फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष. मनसे ठाकरे युतीवर आज अखेर पूर्णविराम. अकोल्यात दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येत केला जल्लोष साजरा. मनसे ठाकरे युतीनंतर मुंबईत अनेक ठिकाणी जल्लोषाला उधाण. प्रभाग क्रमांक 3 मध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांचा ढोल ताशाच्या गजरात नाचत आनंद व्यक्त. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर सोलापुरात जल्लोष. मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. ठाकरे सेना आणि मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी. डोंबिवलीत ठाकरे बंधूंच्या युतीचा आनंदोत्सव. एकमेकांना पेढे भरवत फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोष केला साजरा. अहिल्यानगरमध्ये देखील मनसे ठाकरे युतीची घोषणा होता जल्लोष. दिल्ली गेट परिसरात फटाके फोडत मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पेढे वाटून केला आनंद साजरा. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मातोश्री बाहेर जल्लोष. शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. मातोश्री बाहेर फोडले फटाके. पुण्यात ठाकरे बंधूंची युती जाहीर होताच जल्लोष. अलका चौकात फटाके फोडून जल्लोष. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये देखील जल्लोष. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांचा पेढे वाटून फटाके फोडत जल्लोष. ठाकरे बंधूंची युती होताच ठाण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकत्र जल्लोष. मनसेच्या मध्यवर्ती शाखेत दोन्ही पक्षांकडून ढोल ताशा वाजवत जल्लोष. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भिवंडी शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जल्लोष. फटाके फोडून मिठाई वाटून केला जल्लोष साजरा. गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या कामामुळे जनतेनं मला मतदान केलं. बीडच्या परळीतील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक व्यंकटेश शिंदेंचं वक्तव्य. ईव्हीएम मशीनच्या घोळ विरोधात भंडाऱ्यात 29 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा. भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चात सहभाग राहणार. बर्लिनमध्ये बसून राहुल गांधी भारताच्या लोकशाहीवर टीका करणं म्हणजे 140 कोटी भारतीयांचा अपमान. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णींचं वक्तव्य. मुख्यमंत्री आणि शिंदेंनी शब्द दिल्यानंतरच मनपात युती होणार. ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजपला फटका बसणार नाही. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य. राजापूर नगर परिषदेवर महाविकास आघाडीचा विजय. हुसेन बानो खलिफे यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. बीडमध्ये नगर परिषद नगराध्यक्षपद अजित पवारांकडे. मात्र उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का असा सवाल. जळगावात राष्ट्रवादीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात. पक्ष कार्यालयात 75 जागेसाठी 200हून अधिक उमेदवारांची गर्दी. उद्धव ठाकरे नेहमीच मुंबई तोडण्याच्या भाषेवरून निवडणुकीचं राजकारण करतात. हा फक्त निवडणुकीचा फंडा. बावनकुळेंची टीका. ठाकरेंना आपली लोक सांभाळता येत नाहीत. कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांनी गमावला म्हणून त्यांना सोडून गेले. बावनकुळेंचा टोला. महिलांच्या सुरक्षेसाठी यवतमाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऍक्शन मोडवर. विशेष दामिनी आणि निर्भया पथक निर्माण करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक. जागा वाटप आणि उमेदवार निश्चिती संदर्भात भाजपकडून अंतिम चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेचं महापालिका निवडणुकीसाठी मिशन 61 निश्चित. छत्रपती संभाजीनगरात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मशाल मोर्चाचं आयोजन. भाजप निवडणूक संचलन समितीची बैठक. महापालिका निवडणुकीच्या कामाचा समिती घेणार आढावा. पिंपरी चिंचवड शहरात भाजप इन्कमिंग. काही थांबेना. राष्ट्रवादी आणि अन्य पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. दिल्लीतील नेत्यांची बूट पॉलिश करण्याची प्रॅक्टिस सुरू. संजय राऊतांचा भाजप नेत्यांवर घणाघात. आघाडीत काही ठिकाणी त्याग करावा लागतो. जागा वाटपात आम्ही मेरिटला प्राधान्य दिलं. मनसे ठाकरे सेनेच्या जागा वाटपावर राऊतांचं वक्तव्य. आम्ही परप्रांतीयांना कधीही मारहाण केली नाही. भाजपने मराठी माणसांवर हात उचलला. त्यांना अधिकार कुणी दिला? बटोगे तो पिटोगे. भाजपच्या बॅनरबाजीवर राऊतांचा हल्लाबोल. अजित पवारांचा पक्ष एकाच वेळी मविया महायुतीत कसा? पुण्यात राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीवर संजय राऊतांचा सवाल. सांगलीत स्वबळावर लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा. सांगलीत आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. मुंबईत काँग्रेस आणि वंचित एकत्र लढणार. 50-50चा फॉर्म्युला वंचितनं दिलेला नाही. विजय वडेट्टीवारांची माहिती. भाजपपासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीमधून मशाल पेटवा. खासदार विशाल पाटील यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन. सांगलीत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड. आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत राजेश नाईक यांचा पदग्रहण सोहळा पार. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत महायुती होणार. शिवसेना भाजप जागा वाटपाबाबत बैठका सुरू. आमदार राजेश मोरेंची माहिती.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भुसावळ नगराध्यक्ष गायत्री बंगाली संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत गायत्री बंगाल यांनी स्वीकारला पदभार. अमरावती पालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा विशेष प्लॅन. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंची शिवसेना आणि वंचितच्या युतीचे संकेत. काँग्रेस, वंचित आणि ठाकरेंच्या सेनेचं 18 प्रभागात एकमत. महापालिका निवडणुकीत यश मिळावं यासाठी भाजपकडून सायकलवारी. जिल्हाध्यक्ष रविराज देशमुखांच्या नेतृत्वाखाली अमरावती ते शेगाव सायकलवारी. वाशिम नगर परिषद निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष पदावर विजय, मात्र उपाध्यक्षपदी लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता. नगराध्यक्षांना मिळणार नगरसेवकाचे अधिकार. नगरसेवकांप्रमाणे मतदानाचा अधिकारही मिळणार. कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय. कोल्हापूर पालिकेची निवडणूक प्रक्रिया गतिमान. पहिल्याच दिवशी 510 अर्जांची विक्री. अद्याप एकही अर्ज दाखल नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमची तयारी वेगानं सुरू. ओवेसींसह 12 आमदारांचा प्रचारात सहभाग. अमरावती महापालिका निवडणुकीच्या नामांकन अर्ज उचलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. नामांकन शुल्क चिल्लर नाणे स्वरूपात देत उचलला नामांकन अर्ज. नाशिक मालेगाव महापालिकेत 84 जागांसाठी निवडणूक. पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी घेतले 361 अर्ज. बीडच्या परळीत नवनिर्वाचित नगरसेवक महादेव रोडे 1901 मतांनी विजयी. परळी नगर परिषदेवर महायुतीची एकहाती सत्ता. विरोधी नगरसेवकाला केवळ 382 मतं. सांगली पालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 574 उमेदवारी अर्जांची विक्री. अर्जांच्या विक्रीकरता 3 शहरांमध्ये 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती. नांदेडमध्ये नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. अमरावतीत पहिल्याच दिवशी 1026 नामांकन अर्जांची उचल. सर्व 7 केंद्रावर उमेदवारी अर्ज उचलण्यासाठी गर्दी. कोल्हापुरात पहिल्याच दिवशी 510 अर्जांची विक्री. अद्याप एकही अर्ज दाखल नाही. निवडणुकीच्या कामात सहभागी न झालेल्या 50 कर्मचाऱ्यांना नोटीस. नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी 1763 उमेदवारी अर्जांची विक्री. मात्र अद्याप युती आणि आघाडी संदर्भात अधिकृत घोषणा न झाल्यानं इच्छुक उमेदवार देखील संभ्रमात. जालना शहर पालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी 804 नामनिर्देशन पत्रांची विक्री. अर्ज दाखल करण्यासाठी 15 विभागांचे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती. हिंगोली नगर परिषद निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीचा विजय. स्ट्राईक रेट. 3 नगर परिषदेत शिवसेनेनं 32 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरसेवकांच्या 30 जागा जिंकल्या. चंद्रपुरात पहिल्याच दिवशी 417 नामनिर्देशन पत्रांची उचल. अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. नागपुरात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही. अर्ज दाखल करण्याकरता पालिकेच्या 10 झोन कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती. पुणे पालिका निवडणुकीसाठी 15 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालय स्थापन. कार्यालयांकडून अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 2886 अर्जांची विक्री. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.